संशयित आरोपी मनीषा मुसळे माने ही सध्या जामिनावर बाहेर आहे। डॉक्टर वळसंकर यांची पत्नी डॉक्टर उमा यांनी काही दिवसांपूर्वी मुसळे माने हिच्या विरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठीचे पत्र पोलिसांना दिले आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन घडामोड घडली असून जामिनावर असलेली संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिने मोठी मागणी केली आहे। वळसंकर रुग्णालयात मी आर्थिक अपहार केला की नाही याची सत्यता तपासण्यासाठी डॉक्टर शिरीष वळसंकर, त्यांची पत्नी डॉक्टर उमा, मुलगा डॉक्टर अश्विन, सून डॉक्टर सोनाली आणि हॉस्पिटलच्या बँक खात्याचे लेखापरीक्षण ऑडिट करण्यात यावे अशी मागणी मुसळे माने हिने पोलिसांकडे केली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्यापर्यंत ठोस कारण पुढे आलेले नाही। या प्रकरणी सोलापूर शहरातील सदर बाजार पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात 720 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे। हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मनीषा मुसळे माने हिचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामिनाबाबत युक्तिवाद केला आणि तो ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने मनीषा मुसळे माने हिला जामीन मंजूर केला। संशयित आरोपी मनीषा मुसळे माने ही सध्या जामिनावर बाहेर आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांची पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांनी काही दिवसांपूर्वी मुसळे माने हिच्या विरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठीचे पत्र पोलिसांना दिले आहे। मनीषा मुसळे माने हिने वकिलाच्या माध्यमातून अर्ज देत आर्थिक मुद्द्यावर यापूर्वीच तपास करण्यात आलेला आहे। दोषारोपपत्रात त्या संदर्भात 350 पाने आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी मनीषा मुसळे माने हिची पोलीस कोठडी घेतली होती। या सर्व गोष्टींची आठवण मनीषाच्या वकिलांनी पोलिसांना करून दिली आहे। एकीकडे डॉक्टर उमा वळसंकर यांनी पोलिसांना मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात आर्थिक अपहाराची तक्रार नव्याने दिली आहे। डॉक्टर उमा वळसंकर यांच्या मागणीनंतर मनीषा मुसळे माने हिनेही पोलिसांकडे वळसंकर कुटुंबियांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। रुग्णालयात आपण कोणत्याही प्रकारे अपहार केलेला नाही, पण मी रुग्णालयात आर्थिक अपहार केला की नाही यातील सत्यता बाहेर यावी यासाठी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा, मुलगा डॉक्टर अश्विन, सून डॉक्टर सोनाली आणि वळसंकर हॉस्पिटलच्या बँक खात्याचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। माझ्या बँक खात्यात कुठून रक्कम आली याची तपासणी करण्यात आली, मात्र वळसंकर हॉस्पिटलसह डॉक्टरांच्या कुटुंबियांची बँक खात्याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही। मात्र सत्य परिस्थिती बाहेर येण्यासाठी हॉस्पिटलच्या हिशोबासाठी वापरले जाणारे लाईफलाईन मनोरमा हे सॉफ्टवेअर दैनंदिन IPD फाईलचेही लेखापरीक्षण व्हावे, त्यातून मी आर्थिक अपहार केला की नाही हे स्पष्ट होईल असे मुसळे माने हिने केलेल्या अर्जात नमूद म्हटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले।